नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 84. एका अश्वत्थाच्या कट्ट्यावर एक साधू बसला होता. समोरील वटवृक्षाखाली दोघे भिल्ल लाकडे गोळा करीत होते. त्यांना उद्देशून साधू म्हणाला, बाबांनो, पुढे जावा पुढे. तेव्हा एकाला वाटले की इकडे लाकडे भरपूर मिळत असतात. हा जोगड्या मला पुढे जा का म्हणतो आहे? वाऱ्याने पडलेली लाकडे जर मी घेतली तर ह्याच्या बाचे काय जाते? असे म्हणून तो तेथून हलला नाही. दुसरा मात्र बुवा पुढे जा म्हणतात तेव्हा त्यांच्या बोलण्यात काहीतरी अर्थ असावा असे म्हणून तो तेथून निघाला. बरेच पुढे गेल्यावर त्याला चंदनाचे बन लागले. तेथून त्याने आपल्याला नेवेल तितकी चंदनाची लाकडे गोळा करून नेली आणि बाजारात नेऊन विकली. रोजच्यापेक्षा त्या दिवशी त्याला बराच फायदा झाला. त्यानंतर रोज तो चंदनाची लाकडे बाजारात नेऊन विकू लागला. साधूच्या वचनावर श्रद्धा ठेवल्यामुळे थोडक्याच दिवसात त्या भिल्लाची गरिबी नाहीशी झाली. दुसऱ्या भिल्लाची स्थिती मात्र अंधश्रद्धेमुळे बदलू शकली नाही. तात्पर्य: खरे सुख संसारातच मिळेल अशा आशेने मनुष्य अहोरात्र खटपट करतो. म्हणून संत सांगतात, ती जागा सोडून जरा पुढे जा, म्हणजे सत्य व शाश्वत सुखाचा ठेवा तुला मिळेल. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.